मित्रांनो नमस्कार. कुंभमेळ्याची सुरुवात कशी झाली आणि नेमके नागा साधू हे कोण आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर फार प्राचीन काळी देव दानव यांच्यामध्ये समुद्र मंथन झाले आणि समुद्र मंथनातून 14 रत्ने बाहेर पडली. त्यातले शेवटचे रत्न म्हणजेच अमृत होते आणि ह्या अमृतचे वाटप करत असताना श्री हरी विष्णू भगवंताकडून काही थेंब ज्या 4 ठिकाणी पडले, तर ते 4 ठिकाणी म्हणजे हरिद्वार, तीर्थराज, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक ही ती 4 ठिकाणे आहे. तर त्या 4 ठिकाणापैकीच यंदाचा महाकुंभ हा तीर्थराज प्रयागराज येथे आहे आणि हा कुंभमेळा 45 दिवस चालणार आहे. यातील आतापर्यंत 2 शाही स्नान झालेले आहे आणि तिसरे शाही स्नान हे 29 जानेवारी म्हणजे मोनी अमावस्याला होणार आहे. तर या कुंभमेळ्यामध्ये सर्वांचे प्रमुख आकर्षण हे असते की नागा साधू. आणि नेमके हे नागा साधू कोण आहेत? तर पूर्वीच्या काळी ज्यावेळेस आद्यगुरु शंकराचार्य यांनी 4 दिशेला 4 मठाची स्थापना केली, तर त्यांना असे जाणवले की हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी काहीतरी आपल्याला एक ठोस पावले उचलावे लागतील आणि आपल्याला असं प्रत्येक वेळेस शक्य नाही होणार की भगवंत येतील आणि आपल्याला वाचवतील आणि धर्माचे रक्षण करतील. आपले जर हिंदू सनातन धर्माचे जर रक्षण करायचे असेल तर फौज आपल्याला पाहिजे. तर मग यातूनच ही कल्पना पुढे आली आणि त्यांनी ही नागा साधूची एक तुकडी तयार केली आणि हे नागा साधू हिंदू सनातन धर्माच्या रक्षणासाठी नेहमी तत्पर असतात. इतिहासात याचे खूप दाखले आपल्याला बघायला मिळतील. ज्यावेळेस अहमद शाह अब्दाली यांनी भारतावर आक्रमण केले होते, त्यावेळेस ह्या नागा साधूंनी त्याचे आक्रमण परतून लावले होते. त्यानंतर बादशाह औरंगजेब याने ज्यावेळेस कुंभमेळा चालू होता, त्या कुंभमेळ्याच्या दरम्यान याने तेथील साधू संतांवर आक्रमण केले आणि त्या आक्रमण केल्याच्या नंतर तेथील जे नागा साधू होते त्यांनी औरंगजेब बादशाहच्या सैनिकांना तिथून लढाई करून परतून लावले. अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला इतिहासात सापडतील की ह्या नागा साधूंनी आपल्या देश रक्षणासाठी त्या काळातल्या राजा लोकांना मदत केलेली आहे. जसे की गुप्त हेर पद्धती आणि संदेशवाहकाची परंपरा. आपला राजाचा संदेश इतर समजा ठिकाणी जाऊन सांगायचा आणि एकमेकांना मदत करून राजाच्या सोबत मिळून परकीय आक्रमणांना कसं तोंड द्यायचं, तर हे कामे ह्या नागा साधूंनी केलेले आहेत. तर नागा साधू म्हणजे काय? तर नागा साधूचा एक अर्थ संस्कृत भाषेमध्ये असा होतं की पर्वताप्रमाणे अचल राहून आपलं आध्यात्मिक उन्नती करायची आणि येणाऱ्या संकटांना हे तोंड द्यायचं. तर आपल्याला असे बघायला मिळते की प्रारंभिक यांची लक्षणे कशी आहेत, तर जटा त्यांच्या शरीरावरती जटा असतात, रुद्राक्षाच्या माळा अंगावरती असतात त्यांच्या आणि हातात हा भाला असतो. म्हणजे एका हातात माळा आणि दुसऱ्या हातात एका हातात माला आणि दुसऱ्या हातात भाला. म्हणजे ज्यावेळेस शास्त्र पण सांगायचं आणि देशहिताचं ज्यावेळेस देशावर जर संकट आलं तर भाला पण उचलायचा. अशी नेहमी ते तत्पर असतात. त्यांची अशी ओळख आहे मित्रांनो, चीन आणि जपान यांच्या सैनिकापेक्षाही ते इतके चपळ आहेत. कारण की
त्यांना तालीमच अशी दिलेली आहे की शास्त्र पण सांगायचं आणि शस्त्र पण चालवायचं आणि निस्वार्थ भावनेने आपले देश सेवा ही करायची. तर नागा साधू हे नेमके कसे बनले जातात? तर मित्रांनो, ज्यांना नागा साधू बनायचं, तर त्यांना प्रथम आखाड्यांना म्हणजे जे शैव वैष्णव आणि उदासीन आखाडा आहे, तर यांच्यापैकी कोणाला तर यांच्यापैकी जे संत महंत आहे समजा, तर त्यांना एक अर्ज द्यावा लागतो, प्रारंभिक चाचणी द्यावी लागती. तर त्या चाचणीमध्ये ते आखाड्याचे संत महंत बघतात की हा नेमकं याचे ज्यांना जो उमेदवार आहे, ज्यांना नागा साधू बनण्याची इच्छा आहे, तर याची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे, हा तर एखादा गुन्हेगार वगैरे तर नाही ना, तर याचा सुद्धा रेकॉर्ड तपासला तो आणि त्यांच्या पूर्ण त्यांनी पडताळणी केल्याच्या नंतरच ते आपल्याला समजा साधू बनण्यासाठी त्या उमेदवाराला तयार करतात. आणि ज्यावेळेस त्यांची पूर्ण पडताळणी झाली, त्यावेळेस ह्या उमेदवाराने त्याला एक गुरु करावा लागतो आणि गुरुच्या मार्गदर्शनानुसार त्याला आचरण करावं लागते. आणि मग गुरुच्या मार्गदर्शनानुसार त्याने जर आचरण केले, तर तर त्याला काय पुढे त्याला आपलं म्हणजे आपले जो कुटुंब आहे त्याचं, त्या कुटुंबापासूनच्या आठवणीपासून त्याला दूर राहावं लागतं. आणि या या चाचणीमध्ये तो जर पास झाला, तर ते त्याला तिथं ठेवतात आणि जर तो नापास झाला तर त्याला घरी पाठवून देतात. आणि पास झाल्याच्या नंतर त्याला आपले गुरु हे संन्यासाची पदवी देतात. तर यामध्ये नेमकं काय टप्पे आहे, तर पहिला टप्पा याच्यामध्ये असा असतो की महापुरुष, दुसरा टप्पा असतो अवधूत आणि तिसरा टप्पा असतो दिगंबर. तर या तिन्ही टप्प्यातून या उमेदवाराला जावं लागतं आणि या तिन्ही टप्प्यातून हा उमेदवार गेल्याच्या नंतरच मित्रांनो, जसं की आता आपण बघतो की शाही स्नान चालू आहे प्रयागराज येथे, तर अशा कुंभमेळ्यामध्ये त्यांना शाही स्नान करवले जाते आणि शाही स्नान झाल्याच्या नंतर त्यांना या कुंभमेळ्यामध्ये नागा ही पदवी मिळते. तर खूप खडतर अशी या नागा साधूंचं जीवन आहे आणि यांचा मुख्य आहार कंदमुळे, जडीबुटी, त्यानंतर काही झाडाची पानेसुद्धा हे खातात. आणि नंतरच्या काळामध्ये स्त्रियामध्ये देखील ही अशी भावना झाली की आपण सुद्धा देश रक्षणासाठी काहीतरी का पुढे म्हणजे काम करायला पाहिजे. आणि त्यांच्यामध्ये सुद्धाच काही साध्वी ह्या बनतात. नागासाधू त्यांना माय म्हणून संबोधतात. तर यांच्यामध्ये सुद्धा नागासाधूमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत पुरुष नागासाधूमध्ये, की ते काही नागासाधू हे वस्त्रधारी आहेत आणि काही दिगंबर आहेत. परंतु महिला नागासाधूमध्ये सर्वच महिला वस्त्रधारी आहेत, त्यांना भगवे वस्त्र हे दिले जाते. तर असं एकंदरीत बघितलं तर यांचं जीवन मान म्हणजे देशहितासाठीच हे कार्य करतात. आणि आधुनिक काळात जर आपण बघितलं तर आता ते सरकारच्या कोणत्याही निर्णयात हस्तक्षेप करत नाही. आपलं ज्यावेळेस कुंभमेळा भरतो त्यावेळेसच ते शाही स्नानासाठी येतात. ते म्हणतात की आम्हाला गंगामाईने बोलवलं आहे, जर आम्हाला गंगामाईने हाक मारली तर आईची हाक ऐकून आम्ही येत असतो. आणि आता ते जर देश इथून पुढे ते म्हणजे शाही स्नान झाल्याच्या नंतर ते परत आपल्या गिरी गुफामध्ये जातात. तर काहींना असे वाटते की हे नेमकं अंगाला जे भस्म लावतात तर ते भस्म नेमकं कशापासून बनतात? तर मित्रांनो, एक रसाळा वनस्पती, पाखाडा आणि त्यानंतर पिंपळ यांचे जे वाळलेले लाकडं असतात आणि गोवऱ्या हे हवनकुंडामध्ये जाळल्या जातात आणि त्यांचे जे राख बनवते ती राख, तर त्या राख म्हणजे ती भस्म ते अंगाला लावतात.
तर अतिशय साधं आणि यांचं आपलं नागासांचं जीवन आहे. त्यांच्याकडून आपल्याला हीच शिकवण मिळते की साधं जीवन जगून न लढता न भांडता कसं राहायचं आणि आपली आध्यात्मिक उन्नती कशी करायची हेच आपल्याला त्यांच्याकडून शिकायला भेटतं. तर नक्कीच तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.